लिंबाची. हा मित्रांनो, मी तुम्हाला अशा झाडाची माहिती सांगत आहे. ते खूप साऱ्या बिमारीवर काम करणारं झाड आहे. हे आहे कडुलिंब. याला कडुलिंब असं म्हणतात. याचे एवढे सारे फायदे आहेत मित्रांनो की तुम्ही ऐकून परेशान होसाल. कारण ते कुठेही भेटणारा झाड आहे. या झाडाला कुठेही भेटते, चालता चालता रस्त्याला पण असते. पण याच्यामध्ये एवढं औषधी गुण आहे की आयुर्वेदिकमध्ये याचा खूप लाभ घेतात. कारण तर बघा मित्रांनो, हे आहे याचं झाड. आता या झाडाची कुणीतरी साल काढून नेलेली आहे, असे बिमारीसाठी नेलेली आहे. कारण तर भरपूर लोक या झाडाची साल काढून नेतात आणि याचा उपयोग घेतात. मित्रांनो, कुणाला खूप जुनी जखम जर असेल तर या झाडाची साल काढून जर तुम्ही नेली आणि त्या सालीला बारीक करून जर तुम्ही जाळलं आणि त्याची राख जर जखमेवर जर टाकली, किती जुनी जखम असली तरी ती जखम सुकायला लागते. कारण तर याच्यामध्ये एवढी ताकद आहे मित्रांनो. कारण तर जे पहिले राजा महाराजा जे असे लोक होते ते जास्त करून अशाच औषधांचा फायदा घेत होते. त्याला तलवारीनं घाव होत होता तेव्हा त्यांना पहिले मेडिकल वगैरे असं दवाखाने वगैरे काही नसायचे. त्याच्यामुळे त्यांनी अशा वनस्पतीचा लाभ घेऊन ते जखम चुकवायचे. या जखमीसाठी या सालीला याला अत्तर साल म्हणतात. हे अंदरची साल जर तुम्ही जाळला आणि जाळून जर त्याचं पावडर बनवून जर जखमीवर जर टाकलं तर ते लगेच सुकून जाणार. कारण तर याची खूप जणांनी याचा उपयोग करून त्याचा लाभ घेतला. अजून हे जे पत्ते आहे मित्रांनो, याला हे पाला म्हणतात. या पाल्याचा जर शुगरसाठी जर तुम्ही उपयोग केला, शरीरामध्ये शुगर जर असेल तर तुम्ही नेहमी जर याचा 1 कप जर रस पित असाल तर शुगरला पण आराम पडते मित्रांनो. आणि जर कुणाला जर खूप जुनी खाज असेल, शरीरावर खूप भरपूर खाज आहे आणि ते खाज कमी होत नसेल, मेडिसिन घेऊन कमी नसेल होत काही तर या पाल्यांचा तुम्ही फायदा घ्यायचा. जर तुम्ही हे पाला जर बारीक करून कुटला आणि याचं पेस्ट तयार करून जर त्या खाजाच्या याला जर तुम्ही लावला सगळ्या अंगानी, तर असं तुम्ही जर नेहमी 7-8 दिवस जर केलात तर तुम्हाला 100% मित्रांनो ती खाज लगेच तुमची कमी होईल. आणि याचा असा एक फायदा अजून आहे मित्रांनो, जर आपण असं घरामध्ये किंवा मच्छर वगैरे खूप असते, जर तुम्ही जर जाळ करून धुवा करून हे जर पाला जर तुम्ही जर त्या आगीमध्ये जर टाकला, या लिंबाचा कडू धुवा जर केला तर ते मच्छर सगळे दूर पळून जातील मित्रांनो. अजून याचा असा एक फायदा आहे, जर तुम्ही जर याच्यासाठी जर नेहमी जर तुम्ही जर हे अंघोळीमध्ये जर वापरलात, तुम्हाला कुठलाही चर्मरोग लागत नाही आणि चर्मरोग बी लागत नाही आणि आजारी पण खूप कमी पडते मित्रांनो. कारण तर या पौद्यामध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही याचा विचारही करू शकत नाही. कारण त्याला कडुलिंब असे म्हणतात आणि हे पौधा कुठेही भेटणार आहे. हे पौधा खूप मोठा असते आणि कुठेही भेटणार असते. तर मित्रांनो, तुम्ही नक्की या झाडांचा फायदा घ्या, कडुलिंबांचा फायदा घ्या आणि सेहतीसाठी तुम्ही एकदम स्ट्रॉंग राहा. कारण तर आम्ही स्वतः यूज करतो या पौद्यांना. मित्रांनो, माझा नंबर घ्या तुम्ही. या तुम्हाला कुठल्याही औषधीसाठी तुम्हाला जर झाडपाला किंवा जडीबुटी किंवा कशाची माहिती लागत असेल तर तुम्ही मला कॉल करा किंवा कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. मी व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकून देईल. माझा नंबर घ्या 6301867031. मित्रांनो, हा माझा नंबर आहे. तुम्ही कधीही कॉल करू शकता आणि कुठल्याही बिमारीवर तुम्ही औषधी विचारू शकता मित्रांनो. तुम्हाला मी औषधीची माहिती तुम्हाला देणार. तुमच्या इकडेच तुम्हाला औषधी मिळवून देणार. पुन्हा तुम्हाला जर कुठेही भेटत नसेल तर तुम्हाला तुमच्या घरपोच सेवा सुद्धा औषधीची मी करून देणार. मित्रांनो, धन्यवाद.